नमस्कार मंडळी, हे बघा आमचं अद्रक खुडणं चालू आहे आणि शेतामध्ये लावायची अद्रक. तर हे टोळ काढावं लागतं, त्याचे असे मोठे मोठे टोळ राहत्या. बिनकामाची अद्रक काढून टाकायची, अशी निवडून पोते भरायचे आणि आता शेतात न्यायची लावायला. तर बघू शकता त्याच्यामध्ये माती पण आहे. आता विकत आणली अद्रक, 10 गोण्या झाल्या आमच्याकडनं, अजून 4-5 राहिल्या. हे बाई, याला अद्रक म्हणत्या, याला टोळ म्हणत्या. हे काढून टाकल्या का याला अद्रक येत नाही, याला कोंब फुटते, याला अद्रक येते. आणि मग काय होतं, आता ही अद्रक आहे ना, आता 2 महिने ही कोपऱ्यामध्ये टाकून द्यायची. मग इथं कोंब येतो, इथं कोंब येतो, इथं कोंब येतो, सगळ्याकडे कोंब येतो. आणि मग अद्रक अशी भरगतची मस्त उगतीची. आणि मग आता 2 महिन्याला लावणी येईल. 2 महिने आता ही घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये गण धरून टाकायचा. आणि पाऊस पडला, मेलूग लागला की अद्रक लावून द्यायची. मग पहा ही अद्रक कशी येते. एका बिघ्याला 50 क्विंटल बी होती, 60 क्विंटल बी होती आणि 70 बी होती. आणि नाही तर मग काही बी होत नाही, कधी कधी लागून जाते. शेतकऱ्याची अशी हाल राहत्या, कधी खुशी कधी नाराज, कधी गम. हो, अशी गोष्टी राहत्या. स्टॉप.